हॉटेल टर्निंग पॉईंटवर मोठा दरोडा, विळा व कोयत्याच्या धाकात रोख रक्कम लंपास। मिरज म्हैसाळ रोड लगत असलेले हॉटेल टर्निंग पॉईंट येथे दरोड्याची घटना घडली असून हॉटेल मालकाच्या वडिलांवर हल्ला करून 12,300 रुपये रोख रक्कम लंपास करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुन्हा दाखल होताच मिरज शहर पोलिसांनी तातडीने तपासी चक्र फिरवत अवघ्या 24 तासात 4 संशयित आरोपी अटक केले आहेत। या प्रकरणी प्रथमेश राजेंद्र पाटील वय 26 व्यवसाय हॉटेल राहणार सांगलीवाडी तालुका मिरज जिल्हा सांगली यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। अटक करण्यात आलेले आरोपी दाऊद नेम सलाती वय 20 राहणार गुरुवारपेठ मिरज, आयान फारुक जमादार वय 20 राहणार गुरुवारपेठ वैरण बाजार मिरज, अकीब अली अकबर अली पठाण वय 20 राहणार लक्ष्मी मार्केट मिरज, सलीम अब्दुल बोकरे वय 21 राहणार बोलवार रोड मिरज। सदर गुन्ह्यात वापरण्यात आलेले कोयते व विळा तसेच 2 मोटरसायकल पोलिसांनी जप्त केले आहेत। ही कारवाई पोलीस निरीक्षक किरण चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विनायक मसाळे, उपनिरीक्षक निलेश कदम तसेच हवालदार राजेश गवळी, प्रवीण वाघमोडे, झाकीर हुसेन काझी, नितीन मोरे, श्रीकांत केंगार, स्वप्नील नायकोडे, दीपक परीट यांच्या पथकाने केली आहे। दरम्यान या प्रकरणाची पुढील तपास मिरज शहर पोलीस करीत आहेत। किरण चौगुले, पोलीस निरीक्षक मिरज शहर पोलीस स्टेशन, दिनांक 4/2/2026 रोजी मिरज शहर पोलीस स्टेशन हद्दीत एका टर्निंग पॉईंट बारमध्ये एक 4 इसम घुसून त्यांनी कोयता आणि विळा घेऊन हातात घुसले आणि त्यांनी त्याचा धाक दाखवून कल्ल्यातील 12,300 रक्कम त्यांच्याकडे धाकानं काढून घेतलेली आहे। त्याबाबत गुन्हा दाखल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आणि गुन्हा दाखल झाला तर गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे सर, अप्पर पोलीस अधीक्षक मान्य बारावकर मॅडम तसेच पोलीस उपाधीक्षक श्री प्रनिल गिल्डा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या टीम तयार करून आम्ही त्याच्या वर्कआउट केलं आणि त्यानंतर असं लक्षात आलं, गोपनीय बातमीदाराच्या माहितीद्वारे आम्हाला माहिती मिळाली की ते 4 इसम आहेत, ते अशा ठिकाणी आहेत आणि आपण त्यांचा ताब्यात घ्यावे। तर त्याप्रमाणे आम्ही त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। त्यांच्याकडे चौकशी केली आणि चौकशी केल्यानंतर त्यांनी कबुली दिली की आम्ही हे अशा प्रकारे गुन्हा केलेला आहे आणि त्यानंतर आम्ही त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडून कोयता, विळा आणि त्यांच्याकडे 12,300 कॅश आणि त्यांनी गुन्ह्यात वापरलेल्या गाड्या असा 92,000चा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त केलेला आहे। पुढे तपास चालू आहे। पुढचा तपास PSI श्री मासाळे साहेब हे करत आहेत।